नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, थर्ड टेट जाहिरात आलेली आहे। जाहिरातीमध्ये कोणत्या गोष्टी आहेत, कोणत्या विद्यार्थ्यांना देता येते आणि इथून पुढे अभ्यास कसा करावा याबद्दल आपण सविस्तर चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेचं वेळापत्रक सहित सर्व गोष्टी यांनी क्लिअर केलेले आहेत। पहिला मुद्दा म्हणजे ही परीक्षा घेणार आहे IBPS। बऱ्याच लोकांचा विषय होता की परीक्षा कोण घेणार, परीक्षा कोण घेणार। इथं बघा, IBPS ऑनलाईन IBPS in.MSc आहे, जे काही अर्जासाठी लिंक दिलेली आहे, परीक्षा तेच घेणार आहेत। कालपासून एक साधारण 200 ते 300 मेसेज व्हॉट्सअपवर आलेले आहेत। तुम्हाला बी काही थोडीफार अडचण असेल तर मला व्हॉट्सअप करायला हरकत नाही, हा संपर्क क्रमांक आहे। विद्यार्थी मित्रांनो, फास्ट ट्रॅक रोज एक सब्जेक्ट शिकवला जातोय आपल्याकडे, एक टॉपिक शिकवला जातोय। लाईव्ह क्लास आहेत, ज्या विद्यार्थ्यांना शक्य नाही त्यांनी रेकॉर्ड सुद्धा बघता येणार आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, टेस्ट सिरीज सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत। लाईव्ह क्लास, रेकॉर्डेड नोट्स, टेस्ट या सर्व गोष्टी अवेलेबल आहेत। ज्या विद्यार्थ्यांना हवे आहेत त्या विद्यार्थ्यांनी या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा। आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की परीक्षा कोणाला देता येते, महत्वाचा आणि अति महत्वाचा मुद्दा आहे, तर आपण त्याच्याकडे जाऊ अगोदर, म्हणजे सर्व गोष्टी तुमच्या क्लिअर होतील। आता बरेच विद्यार्थी परीक्षा देता येते का असे पण मेसेज करायला लागलेले आहेत। तर बघा, तर परीक्षा कोणाला देता येते, ज्यांचं बीएड झालेलं आहे, कंप्लीट म्हणतोय, जे लोकांचं बीएड पूर्ण झालेलं आहे, त्या पूर्ण म्हणजे पूर्ण टोटली परीक्षा देऊन नाही, सर्टिफिकेट सहित पूर्ण झालेलं आहे, त्या विद्यार्थ्याला ही परीक्षा देता येते। बीएड कंप्लीट, आता बीएड प्लस टीईटी असेल तर चांगलीच गोष्ट आहे। बीएड प्लस टीईटी पेपर 2 किंवा सीटीटी पेपर 2 ज्या विद्यार्थ्याचं आहे त्या विद्यार्थ्याला ही परीक्षा देता येते। आता दुसरा मुद्दा, प्लेन डीएड आहे, ज्याच्याकडे कुठलंच टीईटी किंवा टीईटीचं सर्टिफिकेट नाही, त्या विद्यार्थ्यांनी कृपया करून फॉर्म भरून मेरिट मध्ये वाढ करू नका। ठीक आहे, मेरिट मध्ये वाढवण्यासाठी तुमचा कुठलाच रोल नाही। चुकीची माहिती भरू नका। चुकीच्या माहिती जर भरलात तर तुम्ही 3 वर्ष बॅन होणार आहात, लक्षात घ्या। चुकीची माहिती देऊन तुम्ही परीक्षा देण्याच्या भानगडीत पडू नका। ठीक आहे, तुम्ही पुढल्या भविष्यासाठी, पुढल्या गोष्टीसाठी, पुढल्या टीईटी सीटीटी याची तयारी करा। फक्त प्लेन डीएड आहे त्या विद्यार्थ्यांना सांगतोय। तसेच बघा, डीएड प्लस टीईटी किंवा सीटीटी पेपर 1, 2 कोणताही पास असाल तर तुम्हाला परीक्षा देता येते। त्यानंतर बीपीएड च्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा देता येते, त्यांना काही टीईटीची आवश्यकता नाही, आणि असेल तरी चांगलीच गोष्ट आहे। ठीक आहे, बीपीएड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते, ते क्वालिफाईड असतात। आता परीक्षेचा फॉर्म भरत असताना त्यांनी काय काय गोष्टी ऍड करायला सांगितल्यात ते महत्वाच्या गोष्टी आपण बघू। विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचे अजूनपर्यंत बाबा कुठलंच क्लास नाही, कुठला हे नाही, त्या विद्यार्थ्यांना आपला क्लास लावा। विद्यार्थी मित्रांनो, एका महिन्यामध्ये सुद्धा तुमची पोस्ट निघेलच, आणि या घडलंही सुद्धा, मागे 15-20 दिवस सुद्धा अभ्यास करून विद्यार्थी पास झालेले आहेत। आपल्याकडे जे काय मटेरियल आहे आपण 2022 ला पण शिकवलंय। आपला क्लास काही आता नवीन नाहीये किंवा हंगामी क्लास नाहीये, आता नवीन आलेला क्लास नाहीये। 2022 ला कोणते चॅनल होते तुम्हाला सर्वांना माहितच आहे, आणि आपला क्लास तेव्हापासून मागच्या 17, 2022, आता 2025 या सर्वच गोष्टी शिकवतं। टीईटी, सीटीटी आणि टेट एक्झाम याच्यावरच वर्षभर काम करत कंटिन्युअस। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना हवं आहे त्यांनी मला या संपर्क क्रमांकावर कृपया करून कॉल करण्याऐवजी व्हॉट्सअप करा, म्हणजे तुम्हाला त्या क्लासची माहिती मिळून जाईल। चला मित्रांनो, बघू आपण अर्जामध्ये काय काय गोष्टी महत्वाच्या आहेत। आता अर्जामध्ये जर बघितलं, अर्जामध्ये तुम्हाला कोणत्या तारखेपासून अर्ज करायचे, तर 26/4 ते 10/5 या कालावधीमध्ये तुम्हाला अर्ज करायचे। ऑनलाईन अर्ज, आणि परीक्षेच्या 7 दिवस आधी तुम्हाला काय हॉल तिकीट मिळणार आहे, हॉल तिकीट प्रवेश पत्र प्राप्त होणार आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 24/5/2025 दिनांक 5/6/2025 म्हणजे 24 मे ते 5 जून या कालावधीमध्ये आपले पेपर, कोणत्याही दिवशी आपला पेपर होतो। मग कोणाचा 24 ला येईल, कोणाचा 25 ला, कोणाचा 26 ला, कोणाचा 31 मे ला, कोणताही दिवस म्हणतोय मी। म्हणजे साधारण त्यांनी किती कालावधी ठेवलाय, 24 हे 6-7 दिवस, आणि ते 12 दिवसामध्ये तुमची परीक्षा क्लिअर होणार आहे।
12 मध्ये 1-2 सुट्ट्या पण असतील, महाराष्ट्र दिनाची सुट्टी असेल, रविवारी एखादी सुट्टी असेल, अशा 2 सुट्ट्या जर काढल्या तर 10 दिवसामध्ये आपला पेपर क्लिअर होणार आहे. 10 दिवसामध्ये कोणत्याही दिवशी आपला पेपर होऊ शकतो. ठीक आहे. आणि त्या पेपरचं हार्डनेस सेम लेवलचं असतं. एखाद्याला बैठक व्यवस्थेवर प्रश्न आला तर दुसऱ्या दिवशी सुद्धा बैठक व्यवस्थेवर प्रश्न असतो. ठोकळा आला तर ठोकळा दुसऱ्या दिवशी पण असतो. ठीक आहे, त्या पद्धतीने. आता त्यानंतर दुसरं काय म्हटलंय बघा, ज्या लोकांचं 2018 व 2019 च्या टीईटी गैरप्रकारात समाविष्ट असलेल्या उमेदवाराची यादी MSCE-Pune.in या संकेतस्थळावर महाराष्ट्र परीक्षा परिषदेने टाकलेली आहे. प्रत्येक उमेदवाराने संबंधित यादीमधील आपले शास्ती करण्याबाबतची यादी याबाबत सदर टॅब दिलेला आहे. त्यांनी खोटी माहिती भरून ही परीक्षा द्यायची नाही, त्यांनी सरळ सांगितलेलं आहे. त्यानंतर उपलब्ध पदसंख्या, राज्यातील शिक्षण सेवकाच्या शिक्षकाच्या रिक्त पदाची माहिती विषय प्रवर्ग माध्यम व बिंदू नामावलीनुसार पवित्र पोर्टलवर विजिबल होणार, जेव्हा संगणकीय प्रणालीद्वारे प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे आपल्याला जागा किती रिक्त आहेत ते आताच कळत नाही, आता फक्त परीक्षेवर फोकस करायचं. जागा रिक्त कधी कळतील, ज्या की पवित्र पोर्टलला नोंदणी करते वेळेस ते आपल्याला सर्व जागा कळून जातील. ठीक आहे. त्यानंतर अर्ज करत असताना ओरिजिनल डॉक्युमेंटवरली सर्व माहिती व्यवस्थित भरा. शिक्षण किती झालंय त्याप्रमाणे शिक्षण व्यवस्थित भरा. अभियोग्यता ही 60% असणार आहे. त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो 60% 120 गुण. त्याच्यामध्ये अभियोग्यतेमध्ये विषय कोणते कोणते येतात, गणितीय क्षमता, वेग व अचूकता, भाषिक क्षमता इंग्रजी, भाषिक क्षमता मराठी, अवकाशीय क्षमता, कल, आवड, समायोजन, व्यक्तिमत्व इत्यादी उपघटक राहतील. बुद्धिमत्ता या घटकामध्ये आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रमश्रेणी, तर्क अनुमान, कूट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी इत्यादी उपघटक राहतील. सदर परीक्षा ही विषयाज्ञानावर होणार नाही, त्यामुळे या परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी विशिष्ट स्तर मर्यादा नाही. म्हणजे कुठलीही स्तर मर्यादा नाही आणि इथे स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे साधारणपणे तुम्हाला ही बौद्धिक चाचणी, बुद्धिमत्ता चाचणी, अभियोग्यता चाचणी ही तुमच्या डीएड, बीएड किंवा इतर शिक्षणावर अवलंबून नसता त्याचा सगळा सारांश अभियोग्यता व बुद्धिमत्ता या घटकावर 60% व 40% या प्रमाणामध्ये 200 मार्काचा पेपर, वेळ 120 मिनिटाचा, 200 प्रश्न हे 120 मिनिटांमध्ये क्रॅक करायचे. याच्या सर्व आयडिया आपण क्लासच्या माध्यमातून देतोय. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हवा असेल, तुम्हाला जर खऱ्या अर्थानं सक्सेस व्हायचं असेल तर शेवटच्या क्षणामध्ये तुम्ही मार्गदर्शन आपलं मिळवू शकता. कारण आपल्याकडे आता फक्त महिना राहिलाय, या महिन्यामध्ये आपल्याला सर्व गोष्टी क्लिअर करायच्या. ठीक आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, कशी नियुक्ती होते हे सर्व सांगितलेलं आहे. महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी एक पुढे जे काय परिपत्रक जोडलेलं आहे, आता याच्यासाठी वयोमर्यादा वगैरे सर्व दिलेलं आहे बरं का, इथे लक्षात घ्या. सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजेचं आहे, त्याच विद्यार्थ्याला ही परीक्षा देता येते. आता इथे बघा उमेदवाराचं वय काय काय असलं पाहिजे. वयोमर्यादेबाबत किमान वयोमर्यादा 18 वर्ष व शासन वेळोवेळी शासन निर्णयानुसार विहित करी असलेली वयोमर्यादा शिक्षण सेवकांना शिक्षकांना लागू राहतील. आता वयोमर्यादेच्या बाबतीत हे सांगितलेलं आहे. भारतीय नागरिक असणं गरजेचं आहे बाबा, याच्यामध्ये लक्षात घ्या. आणि साधारणपणे ओपनच्या विद्यार्थ्याला 38 वर्ष आणि मागासवर्गीय किंवा कुठलंही आरक्षण असेल त्याला 43 वर्षापर्यंत अर्ज करता येतो. आता हे फोटोची साईज, स्वाक्षरी इथे दिलेली आहे. पासपोर्ट फोटोची साईज दिलेली आहे. स्वाक्षरी फाईलची साईज काय असली पाहिजे, स्वाक्षरी डाव्या हाताचा अंगठ्याचा निशाणा. आता मागच्या वेळेस काय केलं, जे मिस्टर भरायला गेले होते एकाचे, त्या मिस्टरांनी डाव्या हाताचा अंगठा केला. असं चालणार नाही, स्कॅनिंग मध्ये सापडतं नंतर. आणि पोस्ट आपली तिथे सुद्धा जाऊ शकते. स्वतःच्या डाव्या हाताचा अंगठा करा. लय ठीक आहे, त्यांना काय कळणार आहे, करा उभं असं नाही चालत. डाव्या हाताचा स्वतःचाच अंगठा आवश्यक आहे. ठीक आहे, लय जबरदस्त लोक असतात बरं का. डाव्या हाताचा अंगठाची निशाणी उमेदवाराने त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याची निशाणी स्कॅन केलेली प्रतिमा अपलोड करणे आवश्यक आहे. ज्या उमेदवाराला डाव्या हाताचा अंगठा नसेल अशा उमेदवारांनी उजव्या हाताची निशाणी करावी. ठीक आहे, पण लोकांच्या हाताची करायची नाही. स्वप्रमाणपत्र म्हणजे हे जशाला तसं लिहून काय करायचं आपल्याला, या सर्व जशाला तसं लिहायचं आणि तिथे लिहून टाकायचे. बरोबर, लिहून स्वाक्षरी स्व हस्ताक्षरात, स्वतःच्या हस्ताक्षरात, कसंही असू दे आपलं अक्षर, पण हे स्वतःच लिहायचे, इतराकडून लिहून घ्यायचं नाही. म्हणजे भविष्यामध्ये हे का घेतलंय
की भविष्यामध्ये बरेच लोक की परीक्षा एकाने दिलेली म्हणजे फ्रॉड आढळून आलेले, ते फ्रॉड लोक आपल्याला भविष्यात सापडू नये यास्तव हे स्वअक्षर ठेवलेलं आहे, स्वहस्ताक्षर ठेवलेलं आहे. आणि हे स्वतःच्या अक्षरात निळ्या किंवा काळ्या पेन मध्ये लिहून तिथे स्वतःच्या डाव्या हाताचा अंगठा देणं आवश्यक आहे. आणि ह्या गोष्टी करणं व्यवस्थित करा, तरच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला भरतीसाठी योग्य दिशेने चाललात. आणि सगळ्या गोष्टी अपलोड झाल्या का शेवटी बघायच्या, त्यानंतर पेमेंट सुद्धा झाले का बघायचंय, आणि शेवटी आपल्याला ते लॉग आउट करून सोडून द्यायचंय. आणि ही सर्व गोष्टी पासवर्ड ID सर्व लिहून ठेवा. मोबाईल हरवला, सिम कार्ड हरवलं, मोबाईल पाण्यात पडला, अशा गोष्टी नंतर सांगता येत नाहीत. आणि फोकस करा फक्त आपल्या 200 प्रश्न 120 मिनिटांमध्ये क्रॅक करायचे. माझा स्पीड काय असला पाहिजे, सराव करा. आणि बेस्ट ऑफ लक मित्रांनो, भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.